मी सध्या रायगड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या वावे गावामध्ये आहे। आपण हा जो रस्ता पाहताय रोहा ते अलिबागला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। महत्त्वाचं म्हणजे बरेचसे वाहन चालक जे आहेत ते या रस्त्याचा अवलंब करत असतात। रोहा येथून अलिबागला जाण्यासाठी हा जो मार्ग आहे या मार्गाचा अनेक प्रवासी जे ते अवलंब करत असतात। मात्र वावे गावाच्या या चौकाची आपण अवस्था पाहतोय, खड्डेमय साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। पावसाळ्यामध्ये आपण पाहतोय अनेक रस्ते जे आहेत ते खड्डेमय होतात आणि त्याचाच फटका नागरिकांना एकंदरीत बसत असतो, प्रवाशांना बसत असतो। आणि आता या वावे गावाच्या चौकामध्ये देखील तशीच जी अवस्था जी आहे ती आपणास पाहावयास मिळते। अखंड खड्ड्याचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि याच कारणास्तव वाहन चालकाची जी आहे ती दमछाक होत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही वाहन चालक आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। आपण जर पाहिलं ते वावे गावाचं चौक आहे आणि या ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था जी आहे ती रस्त्याची झालेली आहे। वाहन चालकाला अत्यंत दमछाक होऊन वाहन जे आहे ते चालवावे लागत आहेत। काय सांगाल एकंदरीत रस्त्याची अवस्था, दुरावस्था? खूप वाईट अवस्था आहे। अलिबाग पर्यंत झाला वावे रस्ता, फाटा आणि खाना ते एवढी दैनंदिन अवस्था झाली रस्त्याची की विचारून आम्हाला रोज ये जा करायला लागतं, 4 फेऱ्या मारायला लागतात त्याला। पण गाड्यांची पण अवस्था खराब आणि आपले पण कंबरड मोडतोय, एवढा रस्ता खराब इथे आहे, पण याच्याकडे कोण लक्ष देत? रोहा ते अलिबागला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। अनेक प्रवासी ये जा करतात, आपण देखील या ठिकाणी आता वाहन चालक आहात। एकंदरीत काय सांगा? रस्त्याची अवस्था एवढी बिकट आहे, आम्ही तर बोलतो प्रशासनाला की रस्ते किमान खड्डे तरी भरा, आम्हाला तेवढं व्यवस्थित जाता येईल। धन्यवाद। आपण पाहिलं वाहन चालकांना अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागतंय आणि हे जे खड्ड्यांचं साम्राज्य याचा मोठा फटका जो आहे तो वाहन चालका एकंदरीत बसताना दिसतोय। आता प्रशासन याकडे कसं पाहते हेच खरं पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैश्व, पॉइंट टीव्ही मराठी, वावे, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।